मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या सर्व लाखो दर्शकांचं स्वागत करतो. आपण जो मला भरभरून आशीर्वाद दिला, प्रेम दिलं, आज प्रत्येक मुलाखतीत कोणी 10,000 दिवसाला बघतंय, कोण 15,000 बघतंय, कोणी 1,00,000 पर्यंत बघतात. आणि तुमचं प्रेम मित्रांनो, म्हणून रत्नाकर औसेकर हा कार्यक्रम करतोय. आणि आपलं बिनधास्त असतंय, दिलखच असतंय, आणि आपण माणसं पण अशीच निवडतो सागरामधून मोती. तसा एक मोती मी निवडलेला आहे या सागरामधला, लातूरच्या राजकारणातला. ज्यांचं नाव आहे ऍडव्होकेट बळवंत जाधव. हे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आहेत बरं का मित्रांनो. आणि बळवंतराव, तुमचं मी आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आभारी आहे. आणि बळवंतराव, आज इतकं मन भरून आलेलं आहे की 30 वर्षानंतर बंधू आपण बोलतोय. किती 30 वर्षापूर्वी आपण लातूर जनता दरबार घेतला होता, त्यावेळेस विलासरावला घाम सोडला होता. बरोबर आहे का नाही? आणि त्या कार्यक्रमाने चमत्कार केला आणि 95चा चमत्कार झाला, इतिहास घडला. विलासरावांना पाडण्यामध्ये जे काही 16 लोकांची यादी होती, त्या यादीमध्ये सर्वात श्रेष्ठ नाव होतं आमचं. तर 12व 13व असेल, पण नंबर 1, 2, 3 मध्ये कोण होते तर बळवंत जाधव होते. बळवंतराव, 30 वर्षानंतर काय वाटतं राजकारणाबद्दल? काय नाही, आता राजकारण 30 वर्षापूर्वीचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये अनेक फरक झालेले आहेत. आवाज मोठा. इतके फरक झालेले आहेत की त्या काळातली जिद्द, राजकारणाबद्दल असलेली आस्था, तत्वासाठी केलेलं राजकारण हे आता उरलेलं नाही. त्या काळामध्ये तुम्ही सांगितलं ना, 16 जणांची टीम होती. त्या 16 जणांमध्ये ताजुद्दीन, रामेश्वर बद्दर, गोविंद पारीख, आपले सगळेच होते. ते रामकृष्ण पाथरीकर म्हणून दिवंगत, त्यांनी सगळे लेख लिहिले. प्रदीप पाटील खंडापूरकर, आपले मोहन बिराजदार असतील, अनेक रघुनाथ बनसोडे असतील, असे अनेक लोक होते. पण या टीम मध्ये सगळ्यात मोठा त्याग हा मी केला होता, कारण ते तिकीटच मला दिलं होतं. आणि ते तिकीट मला दिल्यावर विलासरावचा पराभव करण्यासाठी आपण कमी पडतो की काय, आणि त्यामुळं मी आपण रात्री उठवलं होतं. रात्री त्यांना झोपीतून नाही, ते काँग्रेस तर्फे इंटरव्ह्यू देत होते. त्यांनी रेणापूरची जागा माहिती होती आणि टिळक भवन ह्या काँग्रेस ऑफिसमध्ये होते. तिथं प्रकाश पाठक, मी, अदनान खा कायम खानी जाऊन त्यांना वरून बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही काँग्रेस सोडा, आमच्याकडे या, चला तुम्हाला आमदार करायचं. रात्रीच आमदार झाले आणि त्यांना तिकीट देतो. त्यावेळेस ते म्हणजे काय हो तुमच्या जनता दलामध्ये तुटका जनता दल. मी म्हणलं, बाबा मस्जिद पडलेली आहे, बाबरी मस्जिद पडलेली आहे, लोकांचा राग आहे, आणि ह्याचा पुतळा, बसवेश्वराचा पुतळा विलासरावांनी फेकून दिला तर उद्रेक आहे समाजामध्ये. आणि हा उद्रेक लिंगायत सभा प्रचंड नाराज होता. हा उद्रेक आहे, तुम्ही या. त्यांनी मी बघतो करतो म्हणल्यावरही सांगितलं. बापू काळदाची भेट काढून दिली, बापू काळदांनी भेट दिली, आणि मला तिकीट मिळते म्हणल्यावर काय हाल, माझ्याऐवजी कवेकरला देते म्हणल्यावर हालचाली सुरू झाल्या. आणि तिकीट मलाच दिलं पाहिजे, आपण अशा पद्धतीच्या हालचाली सुरू झाल्या. माझ्या पक्षात सुद्धा आमदार होईल. खरं तर त्यावेळेस काँग्रेसला जिरवण्याचं कामच विलासरावांनी केलं होतं. बरोबर आहे का? बरोबर आहे. एस.आर. देशमुखाच्या माध्यमातून अनेक किस्से होते, अनेक किस्से घडले होते. त्यामुळे जनता प्रचंड रोष होता. म्हणजे आज जे अमित देशमुख सृष्टीच्या म्हणजे निष्ठेच्या गप्पा मारतात, त्यांच्या वडिलांनी 30-35 वर्षापूर्वी सगळ्या गुंडवून ठेवलं. हेच केलं, हेच खरं होतं. आजही हा रोष अमित भैयावर आहे. लोकांना वेड्यात धरायचं, ग्रहीत धरायचं. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण, गेल्या इलेक्शन मध्ये त्यांनी भाषण केलं होतं लातूरच्या पाणी प्रश्नावर. ज्वलंत प्रश्न होता. आणि आता 1 महिन्याच्या आत मी उजनीचं पाणी आणतो. आता पाणी आलं, त्यांच्या कारंजे उडाय त्यांच्या ऑफिससमोर, त्यांच्या ऑफिससमोर आहेत. पण लातूरकरांचे आजही हाल आहेत. लातूरचे MIDC किती मध्ये 1-2 वर्ष बंद होती. एक तुम्हाला गजराज म्हणून कारखाना होता, तुम्हाला आठवत असेल. गजराज म्हणून कारखाना होता, MIDC बंद झाली. कोट्यावधीमध्ये तो लॉस मध्ये गेला. आम्ही MIDCला पाणी देऊ शकलो नाही. महाराष्ट्रात नाही, देशात अशी एकमेव महानगरपालिका असेल जी 10 ते 15 दिवसाला पाणी देते. रेल्वेनं पाणी आलं. असे अनेक प्रश्न आहेत. आणि या माणसाचं म्हणजे रोम जळत होता, राजकुमार फिडल वाजवत होता, अशी अवस्था आज लातूर जळतोय. त्याच्यापेक्षाही आम्ही कोरोनामध्ये आपण ऍडमिट होतो, अमित देशमुख परदेशात होते. म्हणजे ते म्हणलं ना, रोम जळत होता आणि राजकुमार फिडल वाजवत होता, तसं अमित देशमुखला लातूरशी देणं घेणं नाही. त्यांना एक माहित आहे की माझ्याकडे पैसा आहे,
आणि मी पक्षच विकत घेतो ना तुमचे. पक्षच विकत घेतो. त्यांनी आपण चर्चात मग बोलू की काल तर आम्ही देशमुखांनी जाहीरपणे सांगितलं कार्यकर्त्यांना, म्हणले सगळ्यांनी मोबाईल बंद करा आणि भाजपचा उमेदवार मी ठरवणार आहे. खरं बघा ना, ठीक आहे, त्यांची माझं म्हणणं चूक नाही. आमच्या नेत्यांनी गेल्यावर केलं ना. 2008ला पप्पू कुलकर्णी कमी, लातूरकरांनी सांगावं कोण स्ट्रॉंग राहिलं असतं. तुम्ही स्ट्रॉंग राहिला. पप्पू कुलकर्णी तिकीट दिलं, मग मी काही बोललो नाही. मॅनेज तिकीट. अहो गेल्या वेळेस सचिन देशमुख, कोण सचिन देशमुख आम्हाला माहित नाही. हो. आणि त्या जागा सोडली काय रात्रीतून, धीरज देशमुख आमला काय. इथल्या दोन्ही शिवसैनिक, उभाटाचा शिवसैनिक असो इकडला किंवा भाजपमधला सच्चा कार्यकर्ता असो, त्यांनी लढाई प्रामाणिकपणे दिली आहे. लातूरच्या कार्यकर्त्यावर मी नाराज नाही. त्या कार्यकर्त्यांनी लातूरला कधी महानगरपालिका ताब्यात दिली, शारदा कांबळे सारखी नगराध्यक्ष लातूरला दिली. विरोधी पक्षाचे गोमारे साहेब असतील, वसंतराव देशपांडे असतील, यापासून बरोबर विरोधी पक्ष सांभाळत आलेले आहेत ही लोक आणि कणखरपणे राहिलेले आहेत. त्यांचा वारसा घेऊन गोमारे साहेबाचा असेल, वसंतराव देशपांडेचा वारसा असेल, तो घेऊन आम्ही भांडतोय. परंतु काय होतं, आता पहिलं मी म्हणलं ना, 25 वर्षाखाली तिकीट मॅनेज होऊ शकलं नाही विलासरावला. नाही झालं. म्हणजे बळवंत जाधवच उभा करून कवेकर नको. मग 25 वर्षापूर्वी तिकीट मॅनेज होऊ शकलं नाही, पण पुन्हा मॅनेज झालं. जाणीवपूर्वक मला स्वतः कुलके, मी जेव्हा जनता दलातून कवेकरशी माझं जमलं नाही म्हणून मी शिवसेनेत आलो, की गोपीनाथ मुंडेंनी जागा मॅनेज केली आणि विक्रम गौतम मुंडेला तिकीट दिलं आणि ट्रायंगल फाईट केले. जेव्हा स्टेट फाईट झालेली आहे विलासराववर, शिवाजीराव नाडे असो, शिवाजी कवेकर असो, विलासराव शिवाजीराव नाडेच्या विरोधात फक्त 3200 मतांनी निवडून आलेले, फक्त 3200. आणि नाडेच्या वेळेस तर म्हणतो त्यावेळेस ते नवीन होते, पण कवेकरच्या वेळेस ते 35,000 मतांनी पडले. गोपीनाथराव मुंडे आणि विलासरावांचा मैत्रीचा त्यांना स्वतःला खूप फायदा झाला. मी आज जाहीर सांगतोय की गेल्या आमच्या पिढीचं विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीतून आमच्या पिढीचं वाटोळ झालं. आणि आता अमित भैया देशमुख आणि संभाजीराव पाटील या दोघांच्या मैत्रीमुळे तुम्ही युतीमध्ये तुम्ही त्यांच्या टीका करायला. मी स्पष्ट बोलणार आहे, माझं काही बंद पडलं नाही. आणि हे सिटिंगमुळे लोकसभा गेली. अहो लोकसभा गेलीच कशी. संयोजक होते, साधं आम्हाला बोलत नाही तुम्ही. काही एक कार्यक्रम घेत नाही. माझं सुरुवातीला एक भाषण झालं त्या गिरवरकर मंगल कार्यालयात. पुन्हा मला कधी बोलवलंच गेलं नाही भाजपकडून. म्हणजे काही मोदी आले सभेला, त्या स्टेजवर तुम्ही साक्षीदार आहात की जेव्हा इथं अडवाणी आले, सुषमा स्वराज आल्या, प्रमोद महाजन आले, एक तास माझ्या हातात माईक राहायचं, लोक मी थांबून ठेवायचे त्यांनी प्रमुख नेता येईपर्यंत. ह्या काळामध्ये ह्यांनी मला स्टेजचं पास दिलं नाही संभाजीरावनी, हेलिपॅडचा पास दिला, म्हणजे तिथंच भेटा. पण आता विधानसभा आली, तुम्ही तर वादग्रस्त विधान करताय. मला परवा नाही, मला लातूरची चिंता आहे. बरोबर. की इथल्या कार्यकर्त्याची चिंता आहे, नेत्याची चिंता नाही. संभाजीराव काही ओरिजिनल आमचे नाहीत. संभाजीरावचे आजोबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काँग्रेस, त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार. आम्ही ऍक्सेप्ट केलं, त्यांनी आम्हाला ऍक्सेप्टच करायला तयार नाहीत ना. म्हणजे अजूनही ते तुम्हाला आपलं युती न. अहो युतीत काय खेळ दिलं. इथं पालकमंत्री येतो महाजन, गिरीश महाजन, एकदा तरी शिवसैनिकाशी बोललाय. पालकमंत्री 5-7 जिल्ह्यामध्ये एक असावा. भाजपचं हे चुकत नाही का. इथल्या कार्यकर्त्याची इज्जत झाली पाहिजे. ज्यांनी भाजप या ठिकाणी टिकवण्यामध्ये मदत केली, मग दिलीप पांडे पासून, जैन पासून, आम्ही म्हणलं ना प्रकाश पाठक पासून, ह्या लोकांनी इथं टिकवलं ना. आता मी आजही सलाम करतो भाजपच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांना. मग तो गणेश गोजम मुंडे असतील, शैलेशजी ओरिजिनल असेल तर देवदास काळे असतील, ओरिजिनल आहेत ना. काही पतंगे आहेत, अनेक सिसोदिया आहेत, हे आहेत ना कार्यकर्ते. म्हणजे खरे ओरिजिनल भाजप आता नाही सध्या. म्हणजे सध्या जे आले ते आता गुत्तेदार आले, गुत्तेदार गोळा केले आणि याच पद्धतीनं कारभार. आणि मी इथं अमितला मदत केलं तर अमित मला मदत करतो माझ्या मतदारसंघात. बरोबर. जसं बीडमध्ये, परळीमध्ये कधी काँग्रेस मोठी झाली नाही. मग निलंग्यात मायनस झाले ना. आता सगळीकडनंच मायनस झाले ना. हे ठरवूनच झालेलं आहे. शृंगारेचा ठरवून दिलेला बळी आहे. शृंगारे या ठिकाणी सर्वच अत्यंत सज्जन माणूस. बळवंतराव, मी 3 महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता की उमेदवार चुकला, ही सीट जाणार, तर तुम्ही माझं अभिनंदन केलं. उमेदवार गेला नाही, उमेदवार घालवला, उमेदवार पाडला, जाणीवपूर्वक षडयंत्र करून पाडला. आणि जो उमेदवार दिलाय तो उमेदवार त्या जातीचा नाही. SC साठी जागा आहे, शेड्यूल कास्ट, त्यांचं
जात प्रमाणपत्र आजही वादातीत आहे. काल हायकोर्टात चॅलेंज झालेलं आहे. काल मी शिवराज पाटील चाकूरकरांची भेट घेतली, घंटाभर होतो. त्यांनी सांगितलं की मी कदापि स्वीकारलेलं नव्हतं की यांना तिकीट द्या. मग 2 वेळा आले म्हणले तिकीट मागायला काळगे, नाही दिलं. अहो, सोलापूरचे शिवाचे गेल्या वेळेस महाराज होते, त्यांचा सुप्रीम कोर्टाने रद्द केलंय ना. आता हे लातूरला मध्यावधी लागू शकते, म्हणून काही होऊ शकतं, मध्यावधी लागू शकते. आता शेवटी कोर्टाने काल एक विनोदाने म्हणले होते उद्धव साहेब की कोर्ट निकाल देईल, 50 वर्षामध्ये नक्की निकाल येईल. तसं कोर्टही ह्या देशामध्ये ज्या गोष्टी प्रायोरिटीने द्यायच्या त्याच्यावर लक्ष देत नाही. सलमानची बेल सकाळी दुपारी दाखल केली तर 6 वाजता मिळते. पण शेतकऱ्याचे 35-25 वर्ष या देशामध्ये नुकसान भरपाईचे. तुम्ही उद्धव साहेबाला का सोडले? मॅनेज उद्धव साहेब मातोश्रीनं मॅनेज होऊन देशमुखाशी, आणि सगळ्यात मोठं त्यांनी बाळासाहेबाच्या एका तत्वाचा भंग केला. त्यांनी कधी घराणेशाही जपली नाही. 95ला ज्यावेळेस सरकार आलं, मनोहर जोशीला त्यांनी केलं, तेव्हा उद्धव साहेब 36-37 वर्षाचे होते. जर त्यांच्याकडे घराणेशाही असती, पोराला कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री केलं असतं ना त्यांनी. ते घराणेशाही नव्हते, पण ह्यांनी स्वतः मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबांनी कदापि मान्य केलं नसतं. हे बाळासाहेबांनी कधीच मान्य केलं. मला आठवतं की बाळासाहेब तुमच्या जीवाकडे प्रेम करायचे. नाही, बाळासाहेबांनीच मला जिल्हा प्रमुख नेमलं होतं. 99ला विलासराव इथं सीएम झाल्यावर माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, वकील साहेब मी भाग्यवान आहे, माझ्या पाठीवर हात ठेवून सांगितलं वकील साहेब आता मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये माझी वकिली तुम्ही शिवसेनेची करा, असं म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं बाळासाहेबांनी. म्हणून आम्ही इथं शिवसेना उभा केली. एक आमदार दिला दिनकर माने सरका, एक नगराध्यक्ष दिला अहमदपूरला चौधरी म्हणून, एक उदगीरला मी ब्रह्माजी केंद्रे म्हणून सभापती करून दाखवले पंचायत समितीला. विलासराव सीएम असताना इथं नगरसेवक निवडून आणले कित्येक, तगडा प्रचार केला. आणि हे झाल्यावर वरून मॅनेज करून माझं पद घालवलं आणि त्या काळात माणसं विकली जायची. बळवंतराव, आपण पण बरेच पक्ष बदललेले आहेत. बरेच नाही साहेब, मी जनता दल शिवसेना आणि शिवसेनेला सिमिलर. इथं मला खैरे नावाचे एक व्यक्ती आले, विलासरावला सलाम आम्हाला दाब, विलासरावला सलाम करायचा ना आम्हाला दाब द्यायचा. खैरेचं माझं जमलं नाही, पण कार्यकर्ते भाजप सेना युतीमध्ये, मी भाजपमध्ये गेलो. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे काय तिथं काय नाळ जुळली नाही आपली भाजप बरोबर. भाजप कसं आहे आमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय. तिथंही संभाजीरावनी मला पुढे येऊ द्यायचं ना. मी 2014चा इथं सुनील गायकवाडचा तालुका प्रचार प्रमुख आहे आणि त्यावेळेस आम्ही मंत्री म्हणून बाहेर आले होते. तरी 13,000ची लीड आम्ही गायकवाडला घेतली. ती लीड आम्ही घेतली, माझ्यामुळे नाही मिळाली, बळवंत जाधव मोदीमुळे मिळाली. हेही कराय, पण मॅनेजमेंट माझ्या हातामध्ये होतं. मी तालुका प्रचार प्रमुख होतो 14 साली आणि मला नैसर्गिक तिकीट मिळायला पाहिजे होतं त्या काळात, परंतु तिकीट मॅनेज झालं. आता जे ह्यांनी म्हणले मोबाईल बंद ठेवा त्याप्रमाणे संभाजीरावनी जाणीवपूर्वक मला टाळून शैलेश लाहोटीची उमेदवारी दिली. त्याला काही मर्यादा आहेत. शैलेश लाहोटी सुद्धा नाही, शैलेश प्रामाणिकपणे लढले. मी स्वतः शैलेश प्रामाणिकपणे लढले, पण जे लातूरच्या विजयाचे गणित आहे, म्हणजे शैलेशला जी रसद पुरवायला पाहिजे नाही पुरवली गेली, ती भाजपकडून नाही, भाजपकडनं पुरवली गेली नाही. शैलेश प्रामाणिकपणे काल देशमुखांशी भाजप सगळ्यांचं साठं लुट आहे. आज मी सांगतो की ज्या पद्धतीनं या ठिकाणी वागलं जातं, आज ही समर्थक 5 वर्षामध्ये काय कार्यकर्त्याचा आमदार कसा होऊ शकतो याचं सुंदर उदाहरण कोण असेल तर अभिमन्यू पवार. बरोबर. फडणवीसने डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना औषध काम करायला लावलं, झाले ना आमदार. झाले की तसा इथं देविदास काळेच्या डोक्यावर हात ठेवायचा पालकमंत्र्यांनी. तसा इथं आणखी कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचा, त्याच्याकडनं कामं करून घ्यायचे. त्याच्या अधिकार डोक्यावर हात ठेवायचा म्हणजे काय करायचं हे आम्ही अभिमन्यूकडनं बघितलंय. एसपी त्यांचा सांगण्याचा होता, कलेक्टर त्यांच्या सांगण्यातला होता, कामं करत होते. कार्यकर्त्याला गुत्तेदारीचे कामं अभिमन्यूने दिले, अभिमन्यूला पूर्ण रसद पुरवली गेली. तशी रसद या 5 वर्षात आमची सत्ता असताना 2.5-3 वर्षात कुणाला दिली भाजपनं? अहो साधे तुम्ही मंडळावर महामंडळावर कार्यकर्ते दिले नाहीत भाजपने, तसेच रिकामे ठेवले. संजय निराधारावर कधी शिवसेनेच्या लोकांना घेतलं गेलं नाही. या ठिकाणचा कारभार म्हणजे लातूरची शिंदे गट हे नाराज आहे, 100% नाराज आहे. इथल्या पालकमंत्री बघा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला ही दखल घ्यावी लागेल. नाराज आहे. बळवंत जाधवांना ताबडतोब फोन लावावा लागेल आणि युतीमधला हा जो संघर्ष पेटलेला आहे मी इथल्या भाजपच्या मूळ कार्यकर्त्यावर नाराज नाही. ओरिजिनल कार्यकर्त्यावर नाराज नाही. ते कष्ट करून काम करतात. मी नाराज आहे
इथले पालकमंत्री ज्यांनी कधीही इथं बसून सर्व नीट व्यवस्थित, पालक या शब्दाचा अर्थ काय? हो, पालकमंत्र्याला लातूरात येऊन तर आता बरेच त्यांनी आधीच कधी जॉईंट मेळावे घेतले, जवळ बोलवलं, आम्हाला जेव्हा सन्मानानं बोलवलं तेव्हा सन्मानानं आम्ही तिथे गेलोय, त्यांच्यापेक्षाही धारदार बोललोय आणि या ठिकाणी काम केलं. पण त्यांना आम्हाला बोलवायचंच नाही, त्यांना देशमुखासंग ज्या इथल्या नेतृत्वाला लढायचंच नाही. आणि त्यामुळं मी सध्या मी तर 78 पासून तुम्ही म्हणलो ना बरेच पक्ष, आणीबाणीपासून अँटी काँग्रेस, घराण्याशाहीचा पुरस्कर्ता अँटी काँग्रेस. पंडित जवाहरलाल नंतर नेहरू नंतर इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी नंतर राहुल गांधी, ही जी सिस्टीम आहे, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, शरद पवार, सुप्रिया सुळे, पद्मसिंह पाटील, राणा विलासराव देशमुख, अमित देशमुख, विलासराव देशमुख, दिलीपराव कुठे गेले? विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, धीरज देशमुख. आता त्याचा आणि कारखान्यावर इकडं आई तिकडं बहीण, ही जी घराणेशाही आहे. या पुढचा खासदार देशमुख घराण्यातलाच होणार. हे या पुढेचा खासदार तर होणार. पण इथल्या काँग्रेस कार्यकर्त्याला अमितच्या तुमच्या पोराला अमितच्या पोराचं काम करावं लागणार, त्याच्या पोराचं काम. इथं लोकशाहीची पुनर्स्थापना करायची आहे का नाही? इथं लोकशाही होणं अवघड आहे. अवघड आहे म्हणजे पक्षच वर विकत घेतो ना मी. माझ्याकडे एवढा पैसा आहे की इथल्या कार्यकर्त्या बोलतच नाही, हो मी तुमचा पक्ष विकत घेतो आणि तुमच्या नेत्याला विकत घेऊन तिकीट आणतो आणि लुटूपुटीची लढाई खेळतो. आम्ही आपलं ज्याला तिकीट येते पक्ष त्याचं काम करायचं आणि यायचा निकाल आले. बरं, मला एक बोलायचं बळवंतराव, आता आपण फार जुने गेलेत, म्हणजे 25, 30, 40 वर्ष मागे गेलो. काय फरक आहे बरं विलासराव आणि अमित देशमुख? एक आहे, विलासराव विरोधकाची दखल घेत होते, माझी ही दखल घेतली होती. मी असा कार्यकर्ता आहे, विलासराव पडल्यानंतर मला खरोखर दुःखही झालं. 16 लोकांना बोलवून तरी दुसऱ्या दिवशी घरी गेलो. त्यावेळेस काय म्हणले वाक्य लक्षात? कसं पाडलं तुम्ही? नाही काय म्हणले? बळवंतराव तुमचं चला, तुमचं चलू द्या, पण ही आपली माती, आमची माती, हे आमची माणसं, आमची माती झाली, तुमचं चलू द्या. आणि त्या माणसानी आपल्या सगळ्याला कॉफी वाजली, मी हाडलं, नाश्ता सुद्धा मिळाला विलासराव. आणि हे औदार्य त्यांच्यात. त्यांनी मी विरोधकात आहे, मी विरोध करतोय म्हणून माझा नायनाट व्हावा, नाश व्हावा असा प्रयत्न लातूरच्या सुसंस्कृत आजही मी देशमुख फॅमिलीचं हे कौतुक करतो की बीड म्हणजे जसं पद्धतीनं वागलं जातं त्या पद्धतीनं थोडं दिलीपराव करतात, ऊस वाळवणे वगैरे वगैरे. आम्ही बी त्यांना हायकोर्टात जातो. पण देशमुख फॅमिलीनं ती पुढली पार्टी संपली पाहिजे, बळवंत जाधवला ऍक्सिडेंट उडवलं पाहिजे, असं राजकारण जसं बीड मध्ये चलतं लातूरला चलत नाही. तेवढं दुष्ट राजकारण भेट देणार नाही. नाही देतात, ही गोष्ट सांगू का, हे माझा रिस्पेक्टही करतात, पण वरूनच माझे पंख कापतात. रिस्पेक्ट देतात, वरूनच पंख कापतात. म्हणजे एक मला त्या फॅमिलीमध्ये दिलीपराव देशमुख सोडलं तर माझा द्वेषही कुणी केला नाही. पण दिलीपरावनी का जाणो काय मला माहित नाही, सतत माझा द्वेष. पण दिलीपरावच्या सोबत आता बदल झालाय बळवंतराव. आता जर आम्ही आता काय आम्ही अशात भेटलो नाही, बोललो नाही. ते माझ्या मुलीच्या लग्नाला आले होते, मला त्याची जाणीव आहे. असं नाही की माझ्या मुलीच्या लग्नाची मी स्वतः जाहीर पत्रिका दिली, ते आले. परंतु माझे कारखान्यामध्ये अर्ज अवैध कारखाना रिजेक्ट करणं, मांजरा कारखाना लढवला 2:30 वाजता माझे 17 लोक असताना लोक असं बोलले की बळवंतरावच मॅनेजर देशमुख म्हणून द्या ना. मी प्रूव्ह करून दिले ना, कवेकरला तिकीट देऊन मी सिद्ध केलंय की मी मॅनेज. लातूरात आतापर्यंत पप्पू कुलकर्णीनं केलं नाही, गोमारेने केलं नाही. तिकीट एकाच एक लढत होण्यासाठी मी स्वतः माझं तिकीट दिलंय. मला काय कोण म्हणू शकते, माझा इतिहास आहे. मांजरा कारखान्याचा फॉर्म भरला, माझे 22 अर्ज राहते, त्यांनी दाब देऊन विड्रॉ केला. 17 अर्ज टिकले होते. नाही ऐका, थोरात डेप्टी कलेक्टर होते, विलासराव सीएम होते. मी विड्रॉ झालो नाही, मला राणे वगैरे दाब दिले विड्रॉ कर म्हणून. मी झालो नाही, फक्त माझे दिवाकर राव ते नेते होते, त्यांनी सांगितलं तुला जे योग्य वाटतंय ती कर. आणि मग मी जेव्हा विड्रॉ झालो नाही तर ह्यांनी विड्रॉल टाइम संपल्यावर त्यांनी ज्यांना मानतात त्याच्यावर हात ठेवून शपथ घ्यावी. मी मानतो, शपथ घेतो की 17 उमेदवार असताना माझे 12 उमेदवार यांनी विड्रॉ टाइम संपल्यावर विड्रॉ केलेले आहेत का नाही दिलीपरावने. ज्यांना ते आदर्श मानतात त्याची शपथ घ्यावी. त्यांनी अवैध मार्गाने माझा विरोध केला. मी तसं नाही, मी लोकशाही मानणारा माणूस. मांजरा 5 लोक घेऊन लढलो, बबराव काळे निवडून आले, तिथंच त्यांना हार घालणारा हा माणूस आहे. बरोबर, तिथंच हार घालून आलोय. बबराव काळे दिलदार माणूस होतो, बबराव काळे दिलदार होतेच ना. आणि त्यामुळं ज्या काही राग आहेत माझे तुमच्या चुकीच्या वागण्याचे, बरोबर. माझे काय नाही राजकारणामध्ये असे राग नाहीत की काही झालं तरी झालंच पाहिजे. काही सेटअप आहेत. आणि त्यामुळं या भागामध्ये काम करत असताना भाजपने खरी लढाई लढावी. हिंमत आहे ना,
संभाजी पाटलांनी येऊन इथं लढाई तगडा उमेदवार द्यायला पाहिजे. संभाजी पाटील तुमच्यासारख्या माणसाला उभं करा लढायचं. माझं म्हणणं समजा दिली तर तिकीट दिली तर लढतो, पण आपल्याकडे त्यांच्याकडे पैसे नाही. नाही बळवंतराव तुमच्याकडे पैसे नाहीत, पण तुमच्याजवळ निष्ठा आहे. मी काय म्हणतो, संभाजी वक्तृत्व आहे. मी संभाजीराव आणि मराठा कार्ड आहे सगळ्यात महत्वाचं. कार्ड पेक्षाही माझ्याकडे मनी कार्ड असायला पाहिजे, एटीएम कार्ड. आम्ही करून घेऊ आणि वटवचं ते जर केलं असतं तर महागच केलं असतं. मी काय म्हणतो, संभाजी पाटलांनी इथून निवडणूक लढवावी. मी त्यांचा प्रचार प्रमुख होतो आणि या ठिकाणी परत लोकशाही आणावी. का येत नाही संभाजी पाटील? या ना, संभाजी पाटलांनी यावं, अभिमन्यूने यावं. हो, अरविंद पाटलांनी उभं करावं, इकडे यावं. आमची ती जागा शिवसेनेला सोडा औषधाची, आम्ही तिथं माणूस उभा करतो. अभिमन्यूने लातूरला यावं. येत नाही. अभिमन्यू लढू शकत नाही. त्यांना तिथं औषध मदत पाहिजे. हे सगळे मला माझ्या मतदारसंघामध्ये मला देशमुखाची मी कसा सेफ आहे बघतो. आपल्याला शेफ करायचं, लातूर आपलं तडजोडीमध्ये देऊन टाकायचं, फिरकून टाकायचं, अशी ही चाललेली लुटू. म्हणून जरा आम्ही देशमुख निवांत असतात लुटूपुटू. त्यांना माहित आहे आम्ही मला औषधामध्ये अभिमन्यूला डोळे वठारले की त्याने गप्प बसणार. तिकडं हे मदत करतात आहेत संभाजी पाटील. आता संभाजीला निवडून यायला मदत करणारच आम्ही देशमुख करणार. ते दिसतंय. आता तिकीट कुणा देते त्याच्यावर करते. आणि अशा पद्धतीने तिकीट तर पुन्हा तिथं अशोक निलंगेकर करत राहणार नाही राहत. नाही का? मला जे कळते. आता बळवंतराव काय करणार? आता एवढं समर्थ उमेदवार दिला, त्याचा काम करणार. एवढं तुमचं आता टोकाची मतभेद झालेली आहे संभाजीराव. नाही, वैचारिक मतभेद आहे. वैचारिक ते नात्यानं माझे साडू आहेत. अरे बाबरे. माझी सासरोडी एक आहे. अरे बाबरे. वैचारिक मतभेद आहेत. लातूरमध्ये वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाही. त्यांनी निवडून यावं आणि भाजप सेनेचं सरकार यावं. आणि शाहीला मला सामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या स्वप्नातला राज्य, बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, जात नाही. मनोहर जोशीची जात काय 3% महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. आज मला सांगा, रावते साहेब असतील, अजूनही माहित नाही आम्हाला ते कुण्या जातीचे आहेत. त्यांनी जनता दलातनं बोलवून रावते साहेबांनी मला पक्षात घेतलं, मला इज्जत दिली. आजही मी त्यांचा आदर करतो. परंतु उद्धव ठाकरेंनी कधी आम्हाला बोलवलंच नाही. आणि या ठिकाणचं तिकीट रात्रीत कुणाला दिलं कळायचं नाही. सचिन देशमुख कसा आला? तो शिवसैनिक नाही, त्याचा काहीच संबंध नाही. बरं, त्यानं प्रचार बी केला नाही, आला. आणि त्यामुळे हे मॅनेज असतं. आणि त्यामुळे आम्ही थोडं पक्षालाच गरज नाही आणि लातूरच्या लोकांना बी गरज नाही असं जर वाटायला लागलं. लातूरचे लोक सुज्ञ आहेत. त्यांनी केशवराव सोनवणेला पाडलेला आहे सत्ता असताना. त्यांनी विलासरावला पाडलेला आहे, शिवराज पाटलाला निलंगेकरला पाडला. इथली जनता सुज्ञ आहे. लातूरच्या ज्यांना जेव्हा कळते की ही लढाई फाईट विजयासाठी चालली आहे, तर ते आमच्या पाठीमागे उभा टाकतात. लुटूपुटूचे म्हणले तर जाऊ दे, आपण खूप काकर नको आहे, आपल्याला काय करायचं, क्या करणं थे. इथले व्यापारी पण फार हुशार आहेत. कशाला वांद्यात घ्या. आणि जेव्हा लढाई लढतो मी, तुम्हाला कुणालाच आठवत नसेल, मला केशवराव सोनवणे आणि बापू कादतीची लढाई आठवती. मधून एक बिल्ला आणि वरून एक बिल्ला होता. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी काम केलं, आडत बाजारच्या लोकांनी काम केलं, कॉलेज, केशवराव एवढे कर्तबगार असताना त्यांना माणिकराव सोनवणे आणि हे लातूरमध्ये कारभारी असताना त्या काळात त्यांनी पाडलेलं आहे. लातूरची जनता हुशार आहे. हुशार आहे म्हणजे ती गुरमी, कुणाचीही गुरमी सहन करत नाही. मातीच होते. आणि त्या पद्धतीनं जर झालं असेल, आता आती लातूरच्या जनतेला आती वाटत असेल, अमित भैयाला 5 वर्ष आराम द्यावा. आता तुम्ही पुन्हा विधानसभेला कुणाला मदत करणार? जो अमित भैयाला पाडू, अमित भैयापेक्षा इथल्या काँग्रेसच्या घराण्याशाहीच्या नीतीला उमेदवार कोण राहील यावर सगळं पुढचं गणित आहे. पक्ष कुणा देतो? मी म्हणलं ना, संभाजी पाटलांनी इथं यावं. एक जातीय समीकरणामध्ये एकाच एक उमेदवार झालेला. मला शकील पटेल म्हणून आमचे 95चे कार्यकर्ते होते, नेते होते गोमारी, त्यांनी म्हणलेलं एक वाक्य आहे, आज तक की लढाई तरबूज और तलवार की होती थी, आज तलवार से तलवार की लढाई आहे. तसं ज्या दिवशी तलवार से तलवार, मग तलवारला तर अमित देशमुखाला मराठाच पाहिजे. मराठात जसं कवेकर चितून काढले तसा खूप तगडा. आता मला वाटतं बरं, संभाजी भैयाशिवाय मला इथं तगडा उमेदवार दिसत नाही. म्हणजे साम दाम दंड भेद काही करू, तुम्हाला संभाजी भैयाला घोड्यावर बसवायचे लातूर. मला लातूरमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करायची. एक तुम्ही सांगा की शारदा कांबळे नगराध्यक्ष होऊ शकले असती का? नाही. विलासरावचा पराभव झाला. भांडे घासणारी बाई या लातूरच्या नगराध्यक्ष पदावर बसवू शकलो. लोकशाहीची पुनर्स्थापना करू शकलो. माझं आजही मत आहे, लोकशाहीची पुनर्स्थापना करायची असेल, सामान्यातल्या सामान्य माणसाला या आमदार करायचा असेल,
तर अमित देशमुखचा नाही, काँग्रेसचा इथं पराभव होणं गरजेचं आहे. तुमच्या मुलांनी, कार्यकर्त्याला विचारतो काँग्रेसच्या, तुमच्या मुलाच्या मुलांनी यांच्या मुलाच्या मुलाला आमदार बघायचं असेल तर त्यांच्यासोबत राहा. माझं काय म्हणणं आहे, अहो तिकीट लातूरवाल्यांनी चालवायचं ना. बाबळगावला जाऊन तिकीट घेऊन यायचे आणि बाबळगावला जाऊन सलाम मारणारे कार्यकर्त्याची टीम कशाला पाहिजे. लोकांनी लोकशाही, लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. लोक ग्रामपंचायतच्या पारावर, वार्डातल्या कट्ट्यावर तिथला नगरसेवक ठरला पाहिजे आणि त्या लोकांनी निवडून दिलं पाहिजे आणि इथला नगराध्यक्ष हा लोकांनी आलेल्या नगरसेवकांनी निवडून दिला पाहिजे. बाबळगावून किंवा मुंबईहून चिठ्ठी आली, त्या लिफाफ्यात नाव आलं आणि त्याला करायचं, ही लोकशाही होऊ शकत नाही. आणि ह्या पद्धतीनं माझा विरोध आहे. माझा विरोध त्यांचा व्यक्तिशा नाही. मी आजही त्यांनी माझा सन्मान करतात, मी त्यांचा सन्मान करतो. पण त्या लोकशाहीची पद्धत ज्या पद्धतीनं राबवायला पाहिजे त्या पद्धतीनं न राबवता मोहन माने सारखा कर्तबगार माणूस असताना दुसऱ्याला द्यायचं नगराध्यक्ष म्हणून. आणि आपली माणसं, आता तुम्ही बघा कृषी उत्पन्न बाजार समिती, वैजनाथ शिंदे निवडून आले त्या पॅनलमध्ये, त्यांना अध्यक्ष करायला पाहिजे. ते कर्तबगार होते, त्यांना आमदारकी दिली आणि काढून घेतली. माझी आमदारकी. जो शेतकरीच माणूस नाही, जो कायद्याच्या चौकटीमध्ये शेतकरी नाही, अशा ललित भाई शहाला 7 वर्ष यांनी बसवलं. म्हणजे कर्तबगार माणसाला मोठं हुज द्यायचं नाही, उद्या अडचणी येईल माझी. जो बाबळगावला जाऊन हुजुरे करा, काही करा, ते हुजूर म्हणेल बस त्याच्या पाठीवर हात, त्याला पद मिळतं. जी हुजूर पेक्षा तो निष्क्रिय असला पाहिजे, तो ऐकणार पाहिजे. आणि मी बस म्हणलं तर बस, मी उठ म्हणलं तर उठ. अशा कार्यकर्त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, नगराध्यक्ष पद असेल, महापौर पद. आता एक म्हणजे धीरज भैया आमदार आहेत, आता तिथं श्रीपती काकडे निवडून आले. त्यांनी 7-8 वर्ष 10 वर्ष कारखान्यात म्हणजे बँक चांगल्या पद्धतीने चालवली आहे. त्यांना बाजूला ठेवायचं आणि भैयाला आले पहिल्याच ह्याच्यामध्ये सभापती चेअरमॅन करायचं कारखाना. ही घराणेशाही नाही का? अहो आमदार दिलं ना तुम्हाला. एक कारखाना मांजरा तुमच्याकडे आहे, रेना तुमच्याकडे आहे, 2020 तुमच्याकडे आहे, जागृती तुमच्याकडे आहे, सगळं त्यांचं आहे ना. घराच्या बाहेर ही लोकशाही मार्गाने नाही. जे कंपनी ऍक्ट खाली आहेत ते तुमचे आहेत. सहकारामध्ये ज्या पद्धतीने हे करतात, कशासाठी माझा इलिगल पद्धतीनं अर्ज यांनी माझा अर्धा लातूर देशमुखांच्या ताब्यात आहे, काही ताब्यात नाही. लढाई खरी होऊ द्या, मी दाखवतो काय ते. पण लढाई लिटूपुटीची झाल्यावर मीच शस्त्र काढणार नाही. बसतो, आराम करतो, शेतावर जातो, आता आराम करतो. करायचं कशासाठी? लोकशाहीच्या आमदार होण्यासाठी माझी लढाई नाही. मला आमदार होण्यात नाही. लातूरच्या सर्वसामान्य घरातला पोरगा, ज्या बाळासाहेबाचं स्वप्न होतं, जसं आमचे संजय बनसोडे पुण्या पक्षात आहेत, त्याच्याशी देणं घेणं नाही. कार्यकर्त्याचा तो मंत्री झाला, मला त्याचं कौतुक वाटतंय. तसं लातूरमध्ये अहो मुईजभाई सारख्याचे एवढे शिकलेले LLB असलेली माणसं आयुष्यभर राहिली. त्या माणसांना आमदार होण्याचे स्वप्न नाहीत का? कधी बघायचं नाही त्यांनी बघायचेच नाहीत का कधी? त्यांच्या पोरांनी नाही का बघायचे? लातूरचे जे सामाजिक सलोखा राखला गेलेला आहे इथला, त्याच्यामध्ये मोईजभाईचे वडील नईमुद्दीन, त्यांचा फार मोठा वाटा आहे. जी सामाजिक सलोखा लातूरमध्ये गेलाय. लातूरचा ज्या ठिकाणी नगराध्यक्ष होते अबूबकर सिद्दीकी, ज्याप्रमाणे या ठिकाणी केशवराव सोनवणेंनी सहकारी पाळले होते. दिगंबर नाना पाटील असतील, ते कृषी उत्पन्न बाजार समिती, अबूबकर सिद्दीकी नगराध्यक्ष होते आणि हे ह्यांचे केशवरावचे सहकारी होते. बरोबर. सहकारी विलासरावांनी बबराव काळे आणि प्रदीप राठी होते, ते सहकारी होते, राय देत होते, घेत होते. पण प्रदीप राठीच्या पराभवानंतर आणि बबराव काळेंच्या मृत्यूनंतर सहकारी हे पद निघून गेलं आणि प्यादे हे पद आलं आणि आता प्यादे निर्माण झाले. मी सहकारी नाही. यांनी सहकार्याने काही सांगण्याचा प्रयत्न केला तर एकदा खरं आहे का खोटं आहे मला माहित नाही, अमित भैयाला बेजरेनी आणि वैजनाथनी काही राय दिली, त्यांना गाडीतून खाली उतर माझ्या आधी तुम्ही सांगला नाही. मला थोडासा टक्कल पडलं ना बहुत राजकारणामध्ये की त्यांना गाडीच्या खाली उतर बिचारे. म्हणजे राय द्यायच्या भानगडीत कोणी पडायचं, राय द्यायचं प्यादे पाहिजे. भैयाला त्यांनी राय दिली ही चुकायलंय, ह्या उतराखाली त्या बीडच्या पुढे सोडलं. म्हणजे हा कार्यकर्त्याचा सन्मान. 22 किलोमीटर लांब चालत आले, ऑटोन आले का टेम्पोन आले मला माहिती. अरे बापरे. बघा बेदरे साहेब कसे आले मला माहित नाही. अशा पद्धतीचा कारभार या ठिकाणी अमित भैयांनी सुरू केलेला आहे. राय द्यायची नाही, प्यादे. साहेबाचा आदेश आला
बाबळगावच्या वाड्यावरचा खलिता, जसं त्या इमाम जामा मस्जिदीतून पाठवतो ना फतवा, त्याप्रमाणे बाबळगावचा फतवा आला, काम करायचं. सुदैवाने दुर्दैवाने परवा काळगेसारखं एक कार्ड वापरून त्यांना विजय झाला, त्यांना सर्व टिकलगाव काळगेचं कार्ड टिकल का? मी वकील म्हणून सांगतो ते टिकणार नाही. म्हणजे फार थोड्या दिवसात मध्यावधी लागू. त्यांच्या सख्या चुलत बहिणीचे लोकांनी काढलेले आहेत, जंगम म्हणून आहेत, जवळचे त्यांच्या नात्यात खडाखोड सुद्धा दिसते जंगम माला वगैरे. कारण सगळ्या मोबाईलवर आणि सगळ्यात महत्वानं एससी म्हणजे काय, शेड्यूल कास्ट, शिवराज पाटलाचं तेच म्हणणं आहे की त्या जाती न्याय द्या. त्या समाजाचं निवडून येऊ शकत नाही, त्या समाजाचं प्रतिनिधित्व. तुम्ही सवर्ण म्हणून फिरता, बाहेर पाया 11 रुपये घेऊन पाया पडून घेता सगळ्या लिंगायत समाजात, तुम्ही दलित कसे हो? मित्र आहेत माझे काळगे, जवळचे आहेत, माझे फॅमिली डॉक्टर आहेत, माझ्या बायकोच्या डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. बोलायला चक्कर मला म्हणतो गांधी चौकात, चला गांधी. आणि मग मला व्यक्ती नाही पण जी सिस्टीम वापरली आहे त्या सिस्टीमचा राग येतो की या ठिकाणी या लोकांसाठी जी जागा होती एससी साठी त्या जागेवर आम्ही सवर्णाने गैरमार्गानं गैर कागदपत्राच्या आधारे कब्जा केलेला आहे आणि तो अयोग्य आहे. आता बळवंतराव मला सांग, वकील म्हणून मी तुम्हाला विचारतो की लिंगायत समाज आता अमित देशमुखला मतदान करेल का? तो हुशार आहे फार. लातूरातला लिंगायत समाज एवढा क्रांतिकारी आहे, तुम्हाला माहित नसेल. इथल्या राजाकाराच्या विरोधात बाबा सोलापुरे, इंडे, इथल्या समाज हे गावच लिंगायत समाजाचं आहे. आणि इथल्या समाजानं, लिंगायत समाजानं इथलं लोकशाही टिकवण्यासाठी खूप मोठं मदत केलेली आहे. केशवरावच्या टीमनं चूक केली, केशवरावला घरी बसवलं. बरोबर. विलासरावनं चूक केली, विलासरावला घरी बसवलं. पण आता अमित देशमुख सांगणार ना की बाबा मी लिंगायत समाजाच्या एका दुर्लक्षित समाजाला मी खासदार केलं. त्यांनी सांगितलं म्हणजे लोकांना पटतंय का? हे मगरमच्छके असू आहे, हे दाखवलेलं पुतना मावशीचं प्रेम आहे. आणि पण तुम्ही एका दुर्लक्षित समाजाला सीट दिली, पण त्यांच्यापेक्षा मेजॉरिटी असणाऱ्या या दलित समाजाला नाराज केला असं वाटत नाही तुम्हाला? मग दलित समाज नाराजच आहे. नाराज आहे का राहू नये त्यांनी? त्यांच्या हक्कावर अमित भैयांनी त्यांच्या गदा आणली. म्हणजे मी तर असं म्हणेन की तुम्हाला दलिताच्या मांडीला मांडी लावून बसवायला लाज वाटते म्हणून तुम्ही कधी बाहेरला जयंत आवळे आणला आणि इथं तुम्ही कधीच इथं दलित नाहीत का? बेदरेच्या घरासमोर लाल दिवा नाही येऊ दिला. आणि ॲडव्होकेट बाबासाहेब गायकवाड दलित संघटना म्हणजे दलित विंग जी आहे काँग्रेसची त्याचे ते अध्यक्ष आहेत. होय, बाबा गायकवाड. त्यांनी 2-3 वर्ष राहुल गांधी संघ यात्रेत आहेत. जिल्हा पूर्ण फिरला त्यांनी त्या जिल्हा अध्यक्षासोबत आणि काँग्रेसचा प्रचार केला. उच्च शिक्षित आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि सर्व अर्थानं त्यांनी जिल्हा परिषद मध्ये सभापती म्हणून काम केलेलं आहे. आम्हाला वाटलं होतं काँग्रेस त्यांना तिकीट देईल. नैसर्गिक होतं. ज्या माणसाने कधी पक्षासाठी मोर्चा काढला नाही, ज्यांनी कधी जय म्हणून फिरले नाहीत, काळगेचं काँग्रेससाठी भाजपकडे तिकीट मागितलं होतं 2 वेळा का? मी असं म्हणेन त्यांचं समाजासाठी डॉक्टर म्हणून चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते डॉक्टर म्हणून निष्णांत आहेत, चांगले आहेत आणि त्या डॉक्टरी पेशाला त्यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. पण समाजासाठी काय केलं तुम्ही? डायरेक्ट ज्या बाबासाहेब गायकवाडांनी काँग्रेससाठी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे, का देत नाही तुम्ही त्यांना? फक्त तुम्ही बाबासाहेब गायकवाडला टाळणं ही फार मोठी चूक झालेली आहे. एक प्रश्न असा झाला आहे बळवंतराव, श्रंगारेंनी परवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की नेत्यांनी काम केलं नाही, कार्यकर्त्यांनी केलं म्हणून मी पडलो. करेक्ट आहे ना? अगदी खरं आहे. यंत्रणा लावलीच नाही. गिरवळकर मंगल कार्यालयामध्ये मी अत्यंत प्रभावीपणे काम केलं आणि सगळी टीम घेऊन गेलो. पुन्हा मला कधी बोलवलंच नाही संभाजी पाटलांनी. फक्त संयोजक पद आले, माझ्या ऑफिसला आले, आम्ही हार तुरे घातले आणि टीम काम करायचं ठरवलं. आता मी त्यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे, मी जाऊ का साहेब काय करू कसं करू? तुम्ही टीम लावली पाहिजे ना. मी स्टेजवर भाषण करतोय त्या ह्याच्यासमोर 2 मिनिटात बोला म्हणून 2 मिनिटात. बळवंतराव, आता ह्या आयुष्याच्या संध्याकाळी वय वर्ष 70 नाही 5-6 संध्याकाळ अजून काल होता काय नाही कल्टीला आले. ग्रामीण भाषेत असं म्हणतात, मी हुरड्यात नाही भेड्यामध्ये नक्कीच आहे. दाढी पूर्ण पांढरी झालेली आहे, भेड्यामध्ये नक्कीच आहे. शेलार मामा सिंहगडवर तानाजी पडल्यानंतर हातात तलवार घेऊन उदयभानूचं
हात कापू शकतात, तर हा 65व्या वर्ष ओधी हिरवा लढणे की हिंमत आहे लातूरच्या हितासाठी, लातूरसाठी, लातूरच्या उद्योगधंद्यासाठी, लातूरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हातामध्ये सत्ता येण्यासाठी मी नक्कीच या ठिकाणी लढण्यास सुद्धा तयार आहे. पण पक्षांनी त्या ताकदीनं सर्वांना उतरलं पाहिजे. बघा शिंदे साहेब जरा धोक्याची घंटी आहे. शिंदे साहेबापेक्षा इथल्या भाजपच्या नेत्याला सांगा, इथल्या भाजपच्या नेत्यांना डोळे उघडा आणि त्यांनी लढाई करावी आम्हीच बरोबर, आणि ती करणं लातूरच्या हिताची. बरोबर, नाहीतर कार्यकर्त्याचा, राज्यकर्त्याचा विश्वास उडत चाललाय. जाऊ द्या, मलाच काय, माझा पक्षच वरून तिकीट देत नाही, काय करायचं. भाजपचे कार्यकर्ते मला बोलत नाहीत का? आमची एक नाळ आहे, आम्ही कित्येक लढाया एकत्र लढल्यात. प्रकाश पाठकचं दुकान पाडलं, मी अटक झालेलो आहे, आंदोलन केलंय. शिवदास मिटकरीला पतंगराव कदमच्या सभेमध्ये मारहाण झाली, त्यासाठी लातूर बंद आम्ही केले, जनता दलात होतो. मी जी लढाई लातूरच्या लोकशाहीच्या विरोधात होती, ती लढाई स्वतःची समजून मी खांद्यावर घेतली. मग सिटीझन फोरमचा केस असेल, आणखी केस असेल, हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लढलोय. जे मॅनेज म्हणतात, मी म्हणलो ना, जी ह्याची मांजरा कारखान्याची, मांजरा चॅरिटेबल ट्रस्टची लढाई होती, पैसे कापत होते, सुप्रीम कोर्टापर्यंत लढलोय. मी जिथं खरं आहे तिथं लढलोय, पण जर त्यांनी चांगलं काम केलं तर तेवढ्याच हौशेनं टाळ्या वाजवलेल्या आहेत. ज्या ज्या विकासाची कामं विलासरावने केली त्यांचे कौतुक केलेलं आहे आणि करावंच लागेल. विलासराव नसते तर लातूरला रेल्वे आलीच नसते. आज विलासराव चित्र वेगळं राहिलं असतं. ह्या ठिकाणचं इथं विलासराव असते तर ही 3 दिग्गज गेले मराठवाड्यातून आणि चित्र बदललं. त्याच्यामध्ये गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन, आणि त्यामुळे आम्हाला रेल्वेनं पाणी आणावं लागलं. नाही, ही विदारक अवस्था नसते. आज आम्हाला 20 दिवसाला 15 दिवसाला पाणी नळाला येत आहे, ही अवस्था. पण अमित देशमुखच्या ऑफिसवर कारंज उडतंय ना, काय बोलावं, ते देशमुख आहेत, कारंजे उडते, बदक खेळते हौदामध्ये, त्यांच्या बदक खेळते, आणि आमचे लेकर नदीला जातात आंघोळीला. हरकत नाही. तर मित्रांनो, असे हे आमचे दिलखुलास, मला पूर्ण खात्री आहे की ही मुलाखत एक अजरामर मुलाखत आहे. आणि बळवंतरावनं सांगितलंय की आता लढेंगे और भी लढेंगे, असा हा 65 वर्षाचा तरुण अजूनही त्याच ध्येयानं ती पेटून उठलेला आहे. फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे की भाजपनं इथं मॅनेज होऊ नये आणि संभाजीरावनी लातूरमधून उभं राहावं, ही बळवंतरावांची मागणी. संभाजीराव डायरेक्ट, आणि मी प्रचार करतो, संभाजीराव तुम्ही फक्त तिकिटाचा फॉर्म भरा, प्रचाराचा पूर्ण खर्च बळवंतराव. पूर्ण खर्च नाही, माझ्या गाडीचा आणि माझा स्वतःचा खर्च. हे बेटा चला, ओके, धन्यवाद. पुन्हा भेटू उद्या एका नवीन नेत्यासह. माझी गाडी माझा नेता. धन्यवाद बळवंतराव. धन्यवाद. माझी गाडी माझा नेता रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलवर पाहत रहा. माझी गाडी माझा नेता. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. जर आपणास आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे, चला कार्यकर्त्यांनो बोलायला शिका. बोलल्याशिवाय राजकारणात तुम्हाला काहीही स्थान नाही. त्यामुळं बोलता हे आलंच पाहिजे. आणि तुम्हाला बोलतं करणार आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. तर संपर्क करू शकता. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आव्हान आहे, कार्यकर्त्यांना पाठवा, बोलतं करा. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.